श्री शिवलीलामृत अध्याय 8वा. श्री शिवलीलामृत अध्याय 8वा सार. सूत या अध्यायात मागील अध्यायातील कथा पूर्ण करतात. ते म्हणाले, श्रोते हो ऐका. पुढे भद्रायू 12 वर्षांचा झाला. तो शिवयोगी परत त्या आई मुलाच्या भेटीस आला. तेव्हा सुमंतिनीने स्वामीचे यथायोग्य स्वागत केले व भद्रायू आईची चांगल्या प्रकारे सेवा करतो हे पाहून योग्यास आनंद झाला. नंतर त्यांनी भद्रायूला धर्म, शास्त्र, नीती, शिवार्चन, भक्ती यांची उत्तम असे ज्ञान देऊन एक अलौकिक शंख तलवार देऊन त्यानंतर आयु, आरोग्य, कीर्ती, सुख, शांती प्राप्त हो असे अनेक आशीर्वाद देऊन योगी गुप्त झाला. पुढे त्या योग्याने चित्रांगद व त्याची पत्नी सीमंतिनी यांना भद्रायूला तुमची कन्या द्या म्हणून सांगितले. तसे पद्माकर व सुमती यांनाही सांगून मोठ्या थाटात त्या दोघांचा विवाह केला. त्या विवाहास अनेक राजे आमंत्रित केले होते. त्यात भद्रायूचा पिता वज्रबाहू हाही आला होता. त्यावेळी त्याला कळाले की भद्रायू हा आपलाच पुत्र आहे. त्यास पश्चाताप झाला. नंतर काही दिवसांनी वज्रबाहूने भद्रायूला राज्य स्थापून तो व सुमंतीसह हिमाचल पर्वती केदारेश्वराला निघून गेला. पुढे भद्रायूने बरेच वर्ष राज्य केले. एक वेळेस भद्रायू व कीर्तिमालिनी वनविहारासाठी गेले असता त्यांना ब्राह्मण जोडप्याच्या मागे वाघ लागला व ते भयभीत होऊन ओरडत असून धावत आहे हे पाहून भद्रायूने लगेच आपले बाण वाघावर सोडले. परंतु शेवटी ब्राह्मण पत्नीला वाघाने नेलेच. ब्राह्मणाने राजाचा धिक्कार केला. भद्रायू त्याला राज्य देण्यास तयार झाला, परंतु त्याने नकार दिला व माझी पत्नीच परत दे म्हणून शोक करू लागला. हे पाहून भद्रायूने तुझ्या पत्नीच्या बदल्यात माझी पत्नी तुला देतो म्हणून सांगितले व खरोखर भद्रायूने कीर्तिमालिनीला देऊन टाकले व अग्निकाष्ट घेण्याचे ठरविले. अग्नी पेटून त्यात उडी घेणार तो शंकर पार्वती प्रकट झाली व आम्ही तुला प्रसन्न आहोत, तू काय वर पाहिजे ते माग म्हणून सांगितले. तेव्हा राजाने ब्राह्मणाची पत्नी आणून द्या म्हणून मागणी केली. तेव्हा भगवान हसले व म्हणाले, अरे आम्हीच तुझी परीक्षा घेतली. ब्राह्मण त्याची पत्नी वाघ आम्हीच झालो होतो असे म्हणून ही घे तुझी कीर्तिमालिनी असे म्हणून त्याच्या हवाली केली व तुम्हा सर्वांना माझे अक्षयपद प्राप्त होईल म्हणून आशीर्वाद देऊन अदृश्य झाले. पुढे भद्रायूने बरेच वर्ष धर्मनीतीने राज्य करून दिव्य विमानी बसून शिवलोकी गेले. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. श्री शिवलीलामृत अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती. वेदविंध्य तू भोळा चक्रवर्ती. शिवयोगी रूपे भद्रायू प्रती. अगाध नीती प्रकटविली. तुझिया बळे विश्वव्यापका. सूत सांगे शौनकादिका. भद्रायूसी शिवकवच देखा. श्री गुरुने शिकविले. मृत्युंजय मंत्र उत्तम. सर्वांगी चर्चिले भस्म. रुद्राक्ष धारण सप्रेम. करी भद्रायू बाळतो. एक शंख उत्तम देत. ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित. खडग दिधले अद्भुत. त्रिभुवनांत ऐसे नाही की. ते शस्त्र शत्रू ते दाविता नग्न. जाती एकदाच भस्म होऊन. 12 सहस्त्र इभ बळ गहन. तत्काळ दिधले कृपेने. ते देणे शिवाचे अद्भुत. म्हणे होई ऐश्वर्यवंत. आयुरारोग्य विख्यात. सर्व रायांत श्रेष्ठ तू. चिरकाल विजयी होऊनी. संतोष रूपे पाळी मेदिनी. निष्काम दाने करुनी. माजेल त्रिभुवनी कीर्ती घोष. भाग्यलक्ष्मी असो तव सदनी. भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भुवनी. दानलक्ष्मी येऊनी. करकमळी राहो सदा. सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य. दोरदंडी
वीरलक्ष्मी उत्तम, दिगंतरी कीर्ती परम, सर्वदाही वसो तुझी. शत्रुलक्ष्मी खडगाग्री वसो, साम्राज्य लक्ष्मी अखंड असो, विद्यालक्ष्मी विलसो, सर्वदाही तुझपाशी. ऐसे शिवयोगी बोलोन, तेथेची पावला अंतर्धान. भद्रायू सुमती गुरुचरण, सर्वदाही न विसंबली. इकडे भद्रायूचा पिता निश्चिती, दाशार्य देशींचा नृपती, वज्रबाहू महामती. शत्रू त्यावरी पातले, मगध देशाधिपती हेमरथ. तेने देश नागविला समस्त, धनधान्य हरुनी नेत. सर्व करीत गोहरण, स्त्रिया पुरुष धरोनी समस्त. बळे नेऊनी बंदी घालित, मुख्य राजग्राम वेष्टित. बाहेर निघत वज्रबाहू, युद्ध झाले दशदिन पर्यंत. हा एकला शत्रू बहुत, मग त्यासी धरोनिया जीत. रथी बांधिती आकर्षोनी, वज्रबाहूचे अमात्य धरोन. तेही चालविले बांधून, सर्व ग्राम प्रजा लुटून. राजस्त्रिया धरी येल्या, ऐसे हरोनी समस्त. घेऊनी चालिला हेमरथ, वज्रबाहू सचिवांसहित. मागे पुढे पाहात असे, पुत्र ना बंधू आम्हास. कोण कैवारी या समयास, आम्ही पहावी कवनाची आस. सोडविल कोण दुःखार्णवी, तो समाचार कळला भद्रायुसी. की शत्रू नेती पितयासी, गुरुस्मरण करुनी मानसी. अंगी कवच लेईले, मृत्युंजय मंत्र परम. सर्वांगी चर्चिले भस्म, शंख खडग घेऊनी उत्तम. माते लागी नमस्कारी, म्हणे माते शत्रू बहुत. ग्राम हरुनी पितयास नेत, तरी मी गुरुदास तुझा सूत. संहारीन समजताते, माते तुझ्या सुकृते करून. कृतांत समरी करीन चूर्ण, पृथ्वी राजे जीतची धरून. आणि न तुझिया दर्शना, निर्दोष यशाचा ध्वज. उभवीन आज तेजपुंज, शरत्काळींचा द्विजराज. सोज्वळ जैसा शोभत, पद्माकर पुत्र सुनयवीर. सवे घेतला सत्वर, सर्पाचा माग काढी विनता पुत्र. तैसे दोघे धावती, इभ आहे कोणते कांतारी. शोधित धावती दोघे केसरी, की जनक जेचे कैवारी. लहुकुश पुत्र जैसे, पायी क्रमती भूमी सत्वर. शोभती धाकुटे वये किशोर, जवळी देखुनी शत्रूंचे भार. सिंहनादे गर्जिनले, म्हणती उभे रहा रे तस्कर समस्त. वज्रबाहू ऐसी दिव्य वस्त, चोरोनी नेता त्वरित. भिक्षा लावीन तुम्हा ते, तस्करांसी हेची शिक्षा जाण. छेदावे कर्ण नासिक कर चरण. एवढा अन्याय करून, कैसे वांचून जाल तुम्ही. अवघे माघारे जव पाहती, तव दोघे किशोर धावती. म्हणती एक रमापती, एक उमापती. येती निज भक्त कैवारे. एक मृगांक, एक मित्र. एक वसिष्ठ, एक विश्वामित्र. एक वासुकी, एक भोगींद्र. तेवी दोघे भासती, असंख्यात सोडिती बाण. जैशाधरा वर्षे घन, वीर खिळिले संपूर्ण. मयुरा ऐसे दिसती, परतले शत्रूंचे भार. वर्षती शस्त्रास्त्रे समग्र, वाद्ये वाजती भयंकर. तेने दिशा व्यापिल्या, तो जलज वाजविला अद्भुत. धाके उर्वी डळमळीत, पाताळी फणीनाथ. सावरीत कुंभी निते, दिशा कोंदल्या समस्त. दिग्गज थरथरा कापत, शत्रू पडिले मूर्छित. रीते रथ धावती, त्यांतील दिव्य रथ घेऊनी दोन्ही. दोघे आरूढले तेच क्षणी, चापी बाण लावूनी.
सोडिती प्रलय विद्युद्वत वज्रबाहूचे वीर बहुत संभारा समवेत गजरथ भद्रायू भोवते मिळत कैवारी आपुला म्हणूनी वाद्ये वाजवूनिया दळ भद्रायू भोवते मिळाले सकळ म्हणती हा कैवारी या वेळ आला न कळे कोठूनी पाठी राखा देखोनी समर्थ वीरांस बळ चढले अद्भुत हेमरथाची सेना बहुत संहारिली ते काळी वज्रबाहू सहित प्रधान रथी बांधले पाहती दुरून म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले एका गुरुने शिकविले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान मुख्य राजनंदन देखोनी स्नेह वाटतो कोण आहेत न कळे सत्य मज वाटती परम आप्त हृदयी धरुनी यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडिले घोरांदर रण रक्तपुर चालिले जाण वज्रबाहू दुरून प्रधानासहित पाहतसे अनिवार भद्रायूचा मार शत्रू केले तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखुनी हेमरथ लोटला तेव्हा कृतांतवत दोघांची युद्ध अद्भुत 4 घटिका जाहले शत्रू थरथरा कापत म्हणती भीम की हनुमंत किंवा आला रेवतीनाथ मुसळ नांगर घेऊनी शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत भद्रायूने शिवयोगी दत्त खडग काढिले तेज अद्भुत सहस्त्र मार्तंडा समान काळाग्नीची जिव्हा कराळ की प्रळय विजांचा मेळ की प्रळय विजांचा मेळ की काळ सर्पाचा गरळ तेवी खडग झळकतसे ते शस्त्र झळकता तेजाळ मागध जळ भस्म झाले सकळ मागे होता हेमरथ तत्काळ समाचार श्रुत जाहला की काळ शस्त्र घेता हाती देखताची दळे संहरती मग पळू लागला पवनगती उरल्या दळा समवेत प्रधानासहित वज्रबाहुसी टाकून पळती शत्रू घेतले रान ते भद्रायूने देखोन धरिला धावून हेमरथ धरिला तो दृढ केशी ओढुनी पाडिला भूमीसी लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकित भडभडा रथी बांधिला आकर्षोन मंत्री प्रधानांसहित जाण शूर मुखशर घेऊन 5 पाट काढिले अर्धखांड धर्ममिशी भादरून माघारे चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार कोशधन घेत हिरोन तेधवा देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविल्या तत्काळ गोभार परतविला सकळ जेठींचा तेथे स्थापिला अमात्या समवेत पिता सोडवोनी पायी ठेविला माथा वज्रबाहू होय बोलता त्याजकडे पाहुनी नयनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालुनी जळता शत्रुदावाग्नीत वर्षलासी जलद अद्भुत मज वाटे तू कैलासनाथ बाळवेशे आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरिली बाळकांची कौतुके की सहस्राक्षे येणे एके केले धावणे वाटतसे सकल राजस्त्रिया धावून उतरिती मुखावरुनी निंबलोण म्हणती बाळा तुझवरून जाऊ ओवाळून सर्वही भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेऊनी समस्त बंदी घालुनी रक्षा बहुत परमयज्ञे करोनिया नगरांत पिता नेऊनी वैसविला दिव्य सिंहासनी जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला
नगर शृंगारिले एक सरा, रथी भरुनी वाटिती शर्करा, नगरजन धावती त्वरा, वज्रबाहूसी भेटावया. वज्रबाहू म्हणे सद्गद, वज्रबाहू म्हणे सद्गदत होऊन, जेणे मज सोडविले धावून, त्या कैवारियाचे चरण, धरा जाऊन ये वेळा. भद्रायू म्हणे पितया लागून, शत्रूस करा बहुत जतन, 3 दिवसां मी येईन, परतोनी जाणा तुम्हा पासी. मी आहे कोणासा कोण, कळेल सकळ वर्तमान. ऐसे बोलूनी दोघे जण रथारूढ पै झाले, मनोवेगे करून, येऊनी वंदिले मातेचे चरण. मन तिने करुनी लिंबलोण, सुखावे पूर्ण पद्माकर, असो यावरी शिवयोगी दयाघन. चित्रांगद सीमंतिनी सी भेटोन, जन्मादारभ्य वर्तमान. त्यांसी सांगे भद्रायूचे, पिता सोडवुनी पुरुषार्थ, केला तो एकिला की समस्त. तरी तो तुम्ही करावा जामात, कीर्तिमालिनी देऊनिया. ऐकला ऐसा मधुर शब्द, सीमंतिनी आणि चित्रांगद दृढ धरिती चरणारविंद. पूजिती मग षोडशोपचारे, म्हणती तुझे वचन प्रमाण, वर आणावा आताची आहे लग्न. मग दळभार वाहने पाठवून दिधली वैश्य नगराप्रती, सुनय पुत्रासहित समग्र, नाना संपत्ती घेऊन अपार. लग्नासी चालिला पद्माकर, वाद्ये अपार वाजती. भद्रायू बैसला सुखासनी, तैसीच माता शिबिका यानी. चित्रांगद सामोरा येऊनी, घेऊनी गेला मिरवित, वर पाहुनी जन तटस्थ. म्हणती कायसा यापुढे रतीनाथ, पृथ्वीचे राजे समस्त, आणविले लग्नासी. त्या वज्रबाहू सहपरिवारे, लग्ना लागी पातला त्वरे. वराकडे पाहे सादरे, तव तो कैवारी ओळखिला, पाय त्याचे धरावया धाविन्नला. भद्रायूने वरच्या वरी धरिला, आलिंगन देता वेळोवेळा. कंठ दाटले उभयतांचे, नयनी चालिल्या विमलांबुधारा. अभिषेक करीती येर येरा, मग वज्रबाहू पुसे वरा. देश तुझा कवण सांग, फेडी संशय तत्वता. सांग कवण माता पिता, गोत्र ग्राम गुरु आता. सर्व सांग मज प्रती. मग भद्रायूने एकांती नेऊन सांगितले सादंत्य वर्तमान. हा शिवयोगी याचा महिमा पूर्ण, उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी. ते शिवयोगी याची होय भेट, ते शिवयोगी याची होय भेटी. तो साक्षात दुर्जटी, त्याचे चरित्र जाण हे. मग ते सुमती पट्टराणी, भेटविली एकांती नेऊनी. वज्रबाहू खालते पाहुनी, रुदन करी तेधवा. म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे, म्या घोरवनी टाकिली नष्टे. मज एवढा अन्यायी कोठे, पृथ्वी शोधिता नसेल. सुमती मागील दुःख अद्भुत, आठवुनी रडे सद्गदित. म्हणे शिवयोगी गुरुनाथ, तेने कृतार्थ केले आम्हा. मग सीमंतिनी चित्रांगद उभयतांशी करुनी ऐक्यवाद. वज्रबाहू बोले सद्गदत, धन्य सुमती राणी तू, बिंदूचा सिंधू करून. मजत्वा दाविला आणोन, सर्षप कानना द्रिहून. सर्षप कानकाद्रीहून श्रेष्ठ केला गुणसरिते. त्वा माझा केला उद्धार, मज अभाग्यास कैचा पुत्र. हे राज्य तुझेची समग्र, सुतासहित त्वा दिधले. ऐसे बोलोनी त्वरित
वज्रबाहू बाहेर येत, भद्रायू धावोनी सद्गदित, साष्टांगे नमित पितयाते, वज्रबाहू देत आलिंगन, जेवी भेटती शिव आणि षडानन, की वाचस्पती आणि कच निधान, संजीवनी साधिता आलिंगिती, मस्तक अवघ्राणून झड करी, सप्रेम वैसविला अंकावरी, कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी, दक्षिणांकी वैसविली, तव राजे समस्त आश्चर्य करीती, धन्य वज्रबाहून नृपती. मग पद्माकर सुनय याम प्रती, भद्रायू भेटवी पितयाते, गगनी न समाये ब्रह्मानंद, ऐसा झाला सकळा मोद, मग 4 दिवस सानंद, यथा सांग लग्न झाले, आंदण दिधले अपार, 2 लक्ष वाजी अयुत कुंजर, दास दासी भांडार, भरुनी द्रव्य दिधले, सवे घेऊनी कीर्तिमालिनी, पद्माकरा सहित जनक जननी, निज नगरा तेच क्षणी, जाती झाली तेधवा, गगनगर्भी न समाये हरिक, ऐसे माता पितयांसी झाले सुख, पट्टराणी सुमती देख, केले आधीन सर्व तिच्या, सकळ शत्रू सोडून, प्रतिवर्षी करभार नेमून, करुणी आपणा आधीन, जीवदान दिधले तया, भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त, होय असल्या पुण्य बहुत, जन्मोजन्मी हिम नग जामात, पूजिला असेल प्रेम भरे, स्त्री पतिव्रता चतुर सुंदर, पुत्र पंडित सभाग्य पवित्र, गुरु सर्वज्ञ उदार थोर, पूर्वदत्ते प्राप्त होय, मग त्या भद्रायूवरी छत्र, वज्रबाहूने उभवुनी सत्वर, स्त्री सुमती सहित तप अपार, हिमकेदारी करिता झाला, करिता शिव आराधन, त्रिकाल ज्योतिर्लिंगाचे पूजन, मागे भद्रायू बहुत दिन, राज्य करीत पृथ्वीचे, शिवकवच भस्मधारण, रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण, धन्य गुरु शिवयोगी सुजान, शिष्य भद्रायू धन्य तो, असो भद्रायू नृपनाथ, कीर्ती मालिनी समवेत, चालिला वनविहारार्थे, अवलोकित वन श्रियेते, छाया सघन शीतळ, पाट वाहती जल निर्मळ, तेथे बसता सूर्यमंडळ, वरी कदापि दिसेना, नारळी केळी पोफळी रातांजन, मलयागर सुवास चंदन, अशोक वृक्ष खर्जुरी सघन, आंबे जांभळी हिरणिया, वटपिंपळ कडवे निंब, डाळिंब सेवरी मंदार कदंब, अंजीर औदुंबर परिभद्र नभ, भेरीत गेले गगन मार्गे, चंपक मोगरे जाई जुई, मालती सेवंती बकुळ ठाई ठाई, शतपत्र जपा अगस्ती, वृक्ष पाही, वेष्टोनी वरी चालिले, कनकवेली नागवेली परिकर, पोवळवेली नाना लता सुवास कर, द्राक्षद्वीप द्राक्षतरू सुंदर, द्राक्षतरू सुंदर, जायफळी डोलती फळ भारे, वदके चातक मयूर, कस्तुरी मृग जवादी मार्जार, चक्रवाक नकुल मराळ परिकर, सरोवर तीरी क्रीडती, असो तया वनात कीर्तिमालिनी समवेत, क्रीडत असता अकस्मात, एक अपूर्व वर्तले, दूरवरी भद्रायू विलोकित, तो स्त्री पुरुष येती धावत, उध्व करो नियास हस्त दीर्घस्वरे बोभाती, बोभाती, पाठी लागला महाव्याघ्र, आक्रोशे बोभात विप्र, म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर, मागे सुकुमार राहिली, गजबजोनी धावीन नला नृप, शर लावोनी ओढिले चाप,
तव तो व्याघ्र काळरूप स्त्रियेसी नेत धरुनिया. राये शर सोडिले बहुत परी तो न गणी तैसाची जात. विजुएसे शर अद्भुत अंगी भेदिले तयाच्या. गिरी कंदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन. विप्र राया पुढे येऊन शोक करी आक्रोशे. ललने तुझ विण गृह वाटते महाअरण्य. रायासी म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रियपण धिक जिणे. तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत. अहा कांत पडले व्याघ्र मुखात. सोडवी मज या पासुनी तुझही हाका फोडिल्या बहुत. धाव धाव हे जगती नाथ धिक तुझी शस्त्रे समस्त. धिक तुझी शस्त्रे समस्त. खडग व्यर्थ गुरुने दिधले 12 सहस्र नागांचे बळ. धिक मंत्र अस्त्र जाळ क्षतापासोनी सोडवी तत्काळ. शरणागता रक्षी तोची क्षत्रिय. धिक आश्रम धिक ग्राम जेथे नाही सत्समागम. धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे. धिक संपत्ती धिक संतती. धिक संपत्ती धिक संतती. द्विजन रक्षी न भजे उमापती. ते धिक नारी पापमती. पतिव्रता जे नव्हे माता पितयांसी शिणवित. धिक पुत्र वाचला व्यर्थ. धिक शिष्य जो गुरु भक्त नव्हेची मतवादी पै. गुरुची झाकोनी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी. धिक पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेलिया. भद्रायू बोले उद्विग्न मी तुझ इच्छिले देईन. करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्य दान घे माझे. विप्र म्हणे कासया लग्न स्त्रीहीनास कासया धन. जन्माधासी दर्पण व्यर्थ काय दाऊनी. मुढास कासया उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित. जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे. तुषाक्रांतासी पाजिले घृत क्षुधा तुरासी माळा गंधाक्षत. चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया. या लागी न लगे तुझे राज्य धन दे माझी स्त्री आणून. राव म्हणे जा कीर्ती मालिनी घेऊन. दिधली म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण. म्हणे दे कीर्ती मालिनी मज दान. माझे तप मेरू पर्वताहून उंच असे न सरे कधी. मी पापासी भीत नाही जाण. अंगीकारिले तुझे स्त्री रत्न. सागरी ढेकुळ पडले येऊन तरी सागर काय डहुळेल. धुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष. राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी. माझे बळ गेले तेच क्षणा. व्याघ्रे नेली विप्रललना. आता स्त्री देऊनी ब्राह्मणा. अग्नी काष्टे भक्षिनमी विप्रा पुढे संकल्प करुनी. दान दिधली कीर्ती मालिनी विप्रगुप्त झाला तेजक्षणी. राये अग्नी चेतविला ज्वाळा चालिल्या आकाशपंथे. मग स्नान केले नृपनाथे भस्म चर्चिले सर्वांगाते. रुद्राक्ष धारण पै केले आठवुनी गुरुचरण. शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करुनी 3. अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमा रंगा. मदनांतका भक्त भवभंगा. विश्वव्यापका आराध्य लिंगा. नेई वेगे तुझ पाशी उडी टाको आता ते वेळी. असंभाव्य चेतला ज्वाला माळी तव त्यामधून कपाल मौळी. अपर्णे सहित प्रकटला दशभुज पंचवदन. कर्पूर गौर पंचदश नयन. पंचविंशती तत्वाहून
पंचभूता वेगळा जो, भद्रायुसी हृदयी धरुनी सत्वर, म्हणे सखया इच्छित मागवर, तुझी भक्ती निर्वाण थोर, देखोनी प्रकट झालो मी, भद्रायू बोले सद्गदित, म्हणे विप्र स्त्री आणूनी दे त्वरित, ते ऐकोनी हासीन्नला गजमुख तात, विप्र तो मीच झालो होतो, व्याघ्र मीच होऊन गेलो भवानीस घेऊन, भक्ती पहावया निर्वाण, दोघेही आम्ही प्रकटलो, तुझी ही घे कीर्ती मालिनी, म्हणून उभी केली तेच क्षणी, देव सुमने वर्षती गगनी, रावचरणी लागतसे, शिव म्हणे रे गुणवंता, अपेक्षित वर मागे आता, येरू म्हणे वज्रबाहू पिता, सुमविमाता महासती, पद्माकर गुणवत, कैलासी न्यावा स्त्री समवेत, इतक्यास ठाव यथार्थ, तुझ समीप देई जे, तुझिया पार्श्वभागी सकळ, असोत स्वामी अक्षयी अढळ, यावरी बोले पयफेन धवल, कीर्तिमालिनी तू माग आता, ती म्हणे माता सीमंतिनी, पिता चित्रांगद पुण्यखाणी, तुझ समीप राहोत अनुदिनी, शूलपाणी तथास्तु म्हणे, तुम्ही उभयतांनी मागितले ते म्या सर्व दिधले, माझे चित्त गुंतले तुम्हा पासी सर्वदा, मग कीर्तिमालिनी समवेत 10 सहस्त्र वर्षे पर्यंत, भद्रायू राजा राज्य करीत, हरिचंदा सारिखे, मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली, दिव्य विमानी कपाल मौली, नेता झाला सन्निध, चित्रांगद सीमंतिनी, वज्रबाहू सुमती राणी, अवघी विमानारूढ होऊनी, पावली शिवपद शाश्वत, स्त्री पुत्रां समवेत पद्माकर, भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार, यांसी विमान धाडुनी श्री शंकर, आपुल्या स्वरूपी मेळविले, हे भद्रायू आख्यान परम यशोदायक, आयुष्यवर्धन एकता लिहिता जाण, विजय कल्याण सर्वदा, हे आख्यान जे म्हणत, ते सर्वदा वादी जयवंत, विजय धैर्य अत्यंत, कीर्तिवंत सर्वाठाई, भद्रायू आख्यान पुण्य, आगळे पदरचना ही बिल्वदळे, उमा वल्लभा वाहती भावबळे, ते तरती संसारी, भद्रायू आख्यान कैलासगिरी, जो का पारायण प्रदक्षिणा करी, त्याचा बंध तोडूनी मदनारी, निष्पाप करी सर्वदा, ब्रह्मानंदा सुखदायका, श्रीधर वरदा कैलास नायका, भक्त कामक कल्पद्रुम, गजांतका, न येसी तर्का निगमागमा, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, अष्टमोध्याय गोढहा, श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।